लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चर्चा होती ती विधानसभेची। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते। अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर एकंदरीत पाहायला मिळाली। मात्र यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली आणि राज्यातील महायुती उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे लाडक्या बहिणींनी उभे राहत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सुपडा साफ केला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मोदी है तो मुमकिन है असा विश्वास मतदारांमध्ये संपादित करत विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास केला। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला तीव्र हरकत घेतली होती। मात्र राज्याच्या सक्षम सरकारने विरोधकांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत लाडक्या बहिणींना योजनेचा सर्वाधिक फायदाच करून दिला। महायुती सरकारला राज्यात 234 तर महाविकास आघाडी सरकारला 50 जागा मिळाल्या। महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांना राज्यातील मतदारांनी ना घर का ना घाट का अशा संभ्रमावस्थेत टाकत घरचा रस्ता दाखवला। सोलापूरमध्ये तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा दणदणीत विजय झाला। विरोधकांच्या पोकळ आश्वासनांना मतदारांनी मतपेटीतून चोख प्रत्युत्तर दिले। महायुतीतील प्रमुख पदाधिकारी त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपापल्या पदाधिकाऱ्यांसह जल्लोष साजरा केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह ज्येष्ठ नेते, प्रांतिक सेलचे सर्वच प्रमुख पदाधिकारी नेते, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी, महिला आघाडी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महायुतीचे उमेदवार सलग 5व्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत विजयाचा आनंद साजरा केला। सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर 4 हुतात्मा चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात हा विजय केवळ महायुती सरकारचा नसून तो मतदार राज्याचा आहे। देशाचे विकासरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आपल्या हक्काचे सरकार वेगवान पद्धतीने राज्याचा सर्वांगीण विकास करत आहे आणि या विकासाच्या जोरावर राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत ही आनंदाची गोष्ट आहे। येणाऱ्या काळात घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत सोलापूरच्या सर्वांगीण विकास साधण्यावर विशेष भर दिला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। सोलापूरच्या विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले। ज्या पद्धतीचं महाविकास आघाडीला माइंडेड मिळालंय, खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी जी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं त्या सर्व योजना आज कामी आल्या असं वाटतंय। या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींनी भरभरून या सरकारला प्रेम दिलेलं आहे। आज युतीचे जे काही महाराष्ट्रामध्ये उमेदवार निवडून आले, सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेत, या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि खास करून शिवसेना ही कुणाची आज महाराष्ट्राने जाहीर करून दिलेला आहे की बाळासाहेबांचा खरा वारसा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे। हा मेसेज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आजच्या विधानसभेचा निकाल पाहता 228 जागा आहे महायुतीला मिळत आहेत। हे अभूतपूर्व यश राज्यामध्ये महायुतीला केलेल्या कामाची सुरुवात होते आहे। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांनी केलेल्या योजना आणि त्यांनी केलेल्या लोकांची सेवा त्याचा आशीर्वाद रूपे हे मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आजच्या दिवशी निर्माण झालेलं आहे। आम्ही सर्व उमेदवार जे विजय उमेदवार आहेत सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। सोलापूर शहरामध्ये देखील सोलापूर शहरातील तिन्ही उमेदवार जे महायुतीत निवडून आलेले आहेत त्या तिघांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आज रिझल्ट दिलेला आहे आणि दादाची राष्ट्रवादी आहे हे अध्यक्ष रोल खऱ्या अर्थानं सोलापूर शहरातल्या तिन्ही जागा आज निवडून आल्या। त्यासाठी मी सर्वप्रथम महायुतीच्या सर्व घटक पक्षांचं, सर्व पक्षांच्या नेत्यांचं, जिल्हा प्रमुखांचा आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि कुठलाही जरी कमळाचं चिन्ह असेल तरी सर्वजणांनी कमळाचं चिन्ह न समजता महायुतीचे चिन्ह समजून सगळ्यांनी काम केलं। त्यासाठी दिवस रात्र सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र केला। खऱ्या अर्थानं या सर्व कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करण्यात यावा अशी माझी इच्छा आहे। आणि आज जे महाराष्ट्रात यश मिळालं आहे
की निश्चितपणाने लोकसभेत आमच्या थोड्याशा काही गोष्टी दुर्लक्षित झाल्यामुळं एक यश महाविकास आघाडीला मिळालं होतं, पण निश्चितपणाने महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन हा जो लढा दिला आणि जो समन्वय होता, हा समन्वय सगळ्यात महत्त्वाचा होता महायुतीचा, आणि या महायुतीच्या समन्वयामुळं आज हे यश बघायला मिळतं आहे. आणि जे 2.5 वर्षात एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना जे काम झालं, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली, ते विकासाची कामं घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला. त्या जनतेचे आम्ही आभार व्यक्त. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.